यंदा एक विशेष आहे की एका भावाने दुसऱ्या भावाला निमंत्रण दिलं आणि दुसऱ्या भावाने ते निमंत्रण स्वीकारून उद्घाटनाला ते उद्धवजी येत आहेत। राजकीय वक्तव्य जी असतील म्हणजे युती आघाड्याच्या बाबतीत जी काय असतील ती दोन्ही बंधू योग्य वेळेला नक्कीच त्यांचं मत मांडतील। मला वाटतं दिवाळीचा जो आनंद आहे तो द्विगुणित करणारा असा दिवस आहे, ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणू शकतो असा हा दिवस आहे। आज आपण सणासाठी एकत्र आलेलो आहोत। आपण आज काही कुठला प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टिकोनातूनच बघण्याची गरज नाही। आज सणाचा आपण आनंद घेऊया, आनंदाचा आस्वाद घेऊया। दिवाळीचा सणही देखील तसाच आहे की अंधारातून आपण प्रकाशाकडे जातो, त्याचप्रमाणे तोच धागा पकडून जर आपण म्हटलं तर तिथेही हीच गोष्ट लागू पडते आणि भविष्यात दोन्ही बंधू ह्यावर मत प्रकट करतील, नक्कीच करतील। आपण थोडी वाट पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात लोकप्रिय असा जो दीपोत्सव सोहळा असतो तो आजपासून सुरू होतोय आणि आज याचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे ह्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। आपल्यासोबत मनसेचे दुसऱ्या फळीतले नेते यशवंत किल्लेदार आहेत। सर, खूप खूप स्वागत प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये। आजचा हा दिवस खरं तर मनसे आणि शिवसैनिक दोघांसाठी खास मानला जातो, कारण की आज उद्धव ठाकरे मनसेच्या या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला येत आहेत। काय भावना आहे? दोन्ही बंधू एकत्र एका कार्यक्रमाला येत आहेत आणि विशेषतः त्या दिवाळीसारख्या मोठ्या जो सण असतो आपला त्याच्या दीपोत्सवासाठी एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे आणि त्या उद्धवजींचं आम्ही आमच्याकडून स्वागत करतो। सर, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या अनेक चर्चा होतात आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना फार कमी दिवस आता शिल्लक आहेत, या दृष्टीनं बातम्या अनेक येत आहेत, पण मनसेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये साधारणतः तुमच्या फळीतल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत आणि असं सकारात्मक चित्र येत्या काळामध्ये पाहायला? एकंदर मला वाटतं आजचा जो क्षण आहे हा दीपोत्सवाचा, दिवाळी साजरा करण्याचा क्षण आहे, ह्याला कुठेही राजकीय रंग ह्या कार्यक्रमाला मला वाटत असेल असं वाटत नाही। दोन्ही बंधू येतील, दोन्ही पक्षाचे नेते येतील, कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धवजींच्या हस्ते होईल, त्याच्यानंतर ते लोकांना संबोधित करतील, म्हणजे दिवाळीपर शुभेच्छा देतील। फार काही राजकीय वक्तव्य होईल असं मला वाटत नाही। त्यांचा सत्कार होईल, इतका छोटासा कार्यक्रम आहे। सत्कारानंतर इथे जी आताशबाजी होईल, ते नयनरम्य दृश्य आहे ते पाहतील आणि रवाना होतील। इतका छोटासा आहे आणि दोन बंधू एकत्र येत आहेत। आजचं व्यासपीठ किंवा आजचा जो क्षण आहे हा त्यासाठी नाहीये की राजकीय वक्तव्य करण्यासाठी। राजकीय वक्तव्य जी असतील म्हणजे युती आघाड्याच्या बाबतीत जी काय असतील ती दोन्ही बंधू योग्य वेळेला नक्कीच त्यांचं मत मांडतील। सर, याची चर्चा यासाठी होते, म्हणजे मी तो हा प्रश्न तर विचारतेच, पण तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाचं, या उत्सवाचं नियोजन केलेलं आहे, तर काय पद्धतीने याची तयारी करण्यात आली आहे, कधीपासून सुरू झाली आणि काय काय? हे 13वं पर्व आहे, म्हणजे 13वं वर्ष आहे। मागील 12 वर्षामध्ये अनेक अशा पद्धतीचा आम्ही हा दीपोत्सव साजरा केला आहे। दरवर्षी निरनिराळ्या प्रकारची रोषणाई आम्ही करतो, वेगवेगळे थोडंसं, आणि इतकी ती नेत्रदीपक असते की मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इकडे येतात, सेल्फी काढतात, एन्जॉय करतात, मजा करतात। एक विशेष आकर्षण म्हणजे रोज 7 वाजता इथे आताशबाजी जी होते ती एक विशेष आकर्षण आहे। बाजूच्या गल्लीमध्ये तिकडे आम्ही एक खाद्य जत्रा आहे, त्या खाद्य जत्रा म्हणजे लोक जी येतात त्यांची खाण्याची पाण्याची व्यवस्था हवी त्यासाठी ती केलेली आहे। एकंदर माहोल एकदम आनंदाचा असतो आणि लोक एन्जॉय करतात। हे 12 वर्ष आहे। 12 वर्षात अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर इथे आलेले आहेत। अगदी मागच्या वर्षी सिंगम 2 ची जी टीम आहे कलाकारांची, म्हणजे अजय देवगन, टायगर श्रॉफ आणि ती सगळी मंडळी आली होती। त्याच्या अगोदर जावेद साहेब, सलीम साहेब आले होते। त्याच्याही अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आले होते। त्याच्या अगोदर आशा भोसले आल्या होत्या, सचिन तेंडुलकर आले होते। मराठी क्षेत्रातल्या सर्वच मान्यवर कलाकार इथे येऊन गेलेले, अगदी अशोक सराफांपासून अगदी आतापर्यंतचे नौके सगळ्या कलाकार इथे येऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर मान्यवर डॉक्टर्स इथे येऊन गेलेले आहेत, वकील्स येऊन गेलेले आहेत, इकडच्या विविध सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी येऊन गेलेले आहेत, इकडच्या बहुतांशी शाळांमधले मुख्याध्यापक आणि संस्थाचालक येऊन गेलेले आहेत, इकडच्या सगळ्या क्लबचे जे काही ट्रस्टीज आहेत ते येऊन गेलेले आहेत, अगदी वनिता समाजच्या महिला मंडळ येऊन गेलेलं आहे। त्याचबरोबर कोविड काळानंतर महानगरपालिकेचा जो साफसफाईचे कामगार असतात ते देखील इथे येऊन गेलेले, त्यांच्या हस्ते सगळ्यांच्या हस्ते हे उद्घाटन दरवर्षी होतं। यंदा एक विशेष आहे की एका भावाने दुसऱ्या भावाला निमंत्रण दिलं आणि दुसऱ्या भावाने ते निमंत्रण स्वीकारून उद्घाटनाला ते उद्धवजी येत आहेत।
सर या राजकीय चर्चा खरं तर मला मान्य आहे की आता या चर्चा व्हायला नकोत, पण या राजकीय चर्चा यासाठी होतात कारण की जे टायमिंग आहे ते फार महत्त्वाचं आहे. थोड्या महिन्यांमध्ये निवडणूक आहेत आणि गेल्या 18 ते 20 वर्षांपासून मराठी माणसानं जे एक स्वप्न पाहिलं जे पूर्ण होईल की नाही माहिती नव्हतं, त्याचं कुठेतरी एक सकारात्मक पावलं त्या दृष्टीनं पडताना दिसत आणि म्हणून त्याबद्दलची उत्सुकता आहे. म्हणून मला विचारायचं आहे. नक्कीच नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे. दिवाळीचा सणही देखील तसाच आहे की अंधारातून आपण प्रकाशाकडे जातो. त्याचप्रमाणे तोच धागा पकडून जर आपण म्हटलं तर तिथेही हीच गोष्ट लागू पडते आणि भविष्यात दोन्ही बंधू ह्यावर मत प्रकट करतील, नक्कीच करतील. आपण थोडी वाट पाहूया. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते यशवंत किल्लेदार, मनसेच्या दुसऱ्या फळीतले नेते आणि ज्यांनी म्हटलंय की आगामी काळामध्ये तुम्हाला राजकीय चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. आजचा दिवस हा फक्त दिवाळी आणि सणापुरता आहे, पण राजकीय चित्र जर स्पष्ट व्हायचं असेल तर निश्चितच पुढच्या काही दिवसांची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या दृष्टीनं बदलणारी सगळी राजकीय समीकरणं काय काय घडतंय नक्की पाहूया. सर खूप खूप स्वागत आहे प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. आजचा दिवस खास आहे, काय सांगा? निश्चित मला वाटतं दिवाळीचा जो आनंद आहे तो द्विगुणित करणारा असा दिवस आहे. ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणू शकतो असा हा दिवस आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात राजकीय आणि वैयक्तिक मनोमिलनासंदर्भात बऱ्याच आज आपण सणासाठी एकत्र आलेलो आहोत. आपण आज काही कुठला प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टिकोनातूनच बघण्याची गरज नाही. आज सणाचा आपण आनंद घेऊया, आनंदाचा आस्वाद घेऊया. आम्हाला या दीपोत्सवाबद्दल आणि यंदा उद्धव ठाकरे यांना बोलवण्याच्या त्या मागच्या हेतूबद्दल थोडं नाही. आपण बघितलं तर दरवर्षी कोणी ना कोणी महाराष्ट्रातले दिग्गज लोक या दीपोत्सवाला भेट देत असतात. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केलं जातं. मागच्या वर्षी सलीम जावेद साहेब होते, त्याच्या मागच्या वर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले, त्याच्या मागच्या वर्षी आशा दिदी आलेल्या, सचिन तेंडुलकर जी आलेले. त्यामुळे दरवर्षी ही परंपरा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. महाराष्ट्राच्या दिग्गज लोकांना आम्ही पाचारण करत असतो. सर शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न विचारण्यामागचं किंवा याच्याशी राजकीय संबंध लावण्यामागची दोन कारणं. एक तर अनेक वर्षांनंतर हे चित्र जे मराठी माणसाला हवं होतं ते पाहायला मिळते आणि मुंबईच्या निवडणूक आहेत. मुंबई ही शिवसेनेसाठी जितकी महत्त्वाची तितकीच मनसेसाठी सुद्धा आहे आणि म्हणून हा प्रश्न विचारावा असं वाटतं की असं चित्र दिसेल. प्रत्येक गोष्ट आपण राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही. आज हा सणासुदीचा दिवस आहे. आपण दीपोत्सव साजरा करतोय, दिवाळीचा सगळेजण आनंद लुटतायत. आपण प्रत्येक गोष्ट काही राजकीय दृष्ट्याच करतो असं त्याला भान नाही. खूप खूप धन्यवाद सर प्राईम टाईमशी बोलल्याबद्दल. तर हे होते संदीप देशपांडे. राजकीय अँगल आता या दीपोत्सवाला लावला जाऊ नये. प्रत्येक वर्षी वेगवेगळे नेते येत असतात आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यंदा येत आहेत आणि निश्चितच हा खास दिवस आहे. परंतु राजकीय जर काही पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आता पुढचे काही दिवस थांबावं लागणार. त्यामुळे नेमकं काय काय होतंय हे सगळं आपण येत्या काळामध्ये पाहत राहणार आहोत. संदीप देशपांडेंनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे, मनसेची जी काही भूमिका मांडलेली आहे, त्याविषयी तुमचं मत काय आहे, तुमच्या भावना काय आहेत, आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.